हाय एव्हरीवन. तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं मनापासून सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आषाढी स्पेशल जो आहे ना, तुम्हाला छान असा व्हिडिओ पाहायला मिळणार आहे. तर बघा, सुंदर अशी दारापुढे जशी जमेल ना मला तशा पद्धतीने छान अशी रांगोळी काढलेली आहे मी. सोबतच देवपूजा वगैरे आज सगळं सागर संगीत झालेलं आहे. सगळी कामं जी आहेत ना मी सकाळी लवकर उठून आवरली, मस्त झाडू वगैरे मारून लादीपासून दार स्वच्छ करून छान अशी रांगोळी काढली की एक वेगळीच ऊर्जा जी आहे ना घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येत असते. आणि सणवार म्हटलं ना की काहीतरी स्पेशल झालंच पाहिजे असतं, नाहीतर सणवार त्याला हाऊस मौस असले की खूप छान वाटतं. सो चला, माझं सगळं जे आहे ना आवरलं होतं आणि म्हटलं चला आता स्वतःकडे तर सुद्धा थोडंसं लक्ष द्यावं. आणि छान असं स्किन केअर जो आहे ना माझा मी फॉलो करत होते. आणि विरूच्या पप्पांना बाहेर गेले होते. ते म्हटले की चल मी याला जाईन थोडंसं फेरी मारून चक्कर मारून आणतो, थोडंसं फिरवून आणतो खाली, म्हणजे माझी कामं सुद्धा पटापट आवडतील. आणि आज जो आहे ना पाऊस कंटिन्यू बाहेर पडत होता बघा. आणि माझी झाडांना जे आहे ना नॅचरल पावसाचं पाणी भेटत आहे, तर इतकी छान ग्रो झालेली आहेत, एकदम हिरवी झालेली आहेत. आणि बरीच सारी झाडं जी आहेत ना मला लावायची आहेत. आणि इकडे सगळे झाडाचं पाणी माझ्या मशीनवर पडतंय, तर इथं मला अजून थोडंसं काहीतरी कवर वगैरे लावून घ्यावं लागेल, जेणेकरून माझी मशीन जी आहे ना खराब होणार नाही. सो आज वातावरण सुद्धा इतकं थंडगार होतं, पाऊस कंटिन्यू चालू होता. कुठं आलेत कृष्ण? कृष्णा विठ्ठल कुठे आहेत? काय आहे हे काय? गली जावा मम्मीला दिसणं झालं गेलो कोणाच मम्मीला पापी कोण कोण आलेत आपल्या घरी? कृष्णा, सुदामा, गणपती आणि विठ्ठल पांडुरंग. आहे क्लेचा. उद्या दुसरा किधर गया? हाय, हॅलो, नमस्ते. तर आज आहे मस्तपैकी आषाढी एकादशी आणि आमचं वीरू बघा क्ले पासून छान असं मस्तपैकी काय बनवतं रे? विठ्ठल विठ्ठल बनवतोय. आणि आताच माझं सगळं काम आवरलेलं आहे, छान देवपूजा वगैरे झाली आहे. चला मी तुमच्यासोबत छान असं शेअर करते कशी देवपूजा वगैरे झाली. आणि हे बघा आमच्या वीरूचा विठ्ठल बघा. वीरूने विठ्ठल बनवलाय की पप्पानी बनवला रे? आमच्या वीरूने विठ्ठल बनवलाय. किती सुंदर विठ्ठल बनवलेला आहे. विठ्ठल ते हे बघा किती छान बनवलंय. आणि इकडे आमच्या वीरूचं खेळणं चालू आहे. आणि आता माझं सगळं काम आवरलेलं आहे. देवपूजा वगैरे झाली आहे आणि आम्ही आता मस्तपैकी रेडी होणार आहोत. आता वीरू पटकन आंघोळ करणार आहे आमचा. काय काय लागलंय? ओ माय गॉड, काय लागलंय? तर आम्ही छान असं आता मंदिरामध्ये जाणार आहोत. कुठे कुठे जायचं आपल्याला? तर चला मस्तपैकी रेडी होते आणि मग मंदिरात जाऊयात. तर तिकडे वीरू आणि वीरूचे पप्पा जे आहेत ना पटकन रेडी होत होते. तर म्हटलं चला, मी जे आहे ना मशीन लावली होती तर कपडे सुद्धा झाले होते आणि मला जे वाळलेले कपडे होते ते सुद्धा घड्या करायचे होते. तर म्हटलं पटापट जे आहे ना एक 5 मिनिटांमध्ये कपडे जे आहेत ना पटकन आवरून घेते, म्हणजे सगळा पसारा जो आहे ना अस्तव्यस्त पडलेला बेडवरती कपड्यांचा तो व्यवस्थित झाला ना की मन अगदी शांत होईल. आणि का असं पसारा ठेवून कुठे बाहेर जायचं आणि आल्यावरती तो पसारा बघितला आणि काही इतका कंटाळा येतो ना, त्यापेक्षा जाण्याआधीच एक 5 मिनिटं लेट का होईना आपण व्यवस्थित करून गेलं ना मग आल्यावरती तेवढंच फ्रेश वाटतं. सो म्हटलं तुला पटापट जे आहेत ना कपड्यांच्या घड्या घालून घेते. इकडे मी सगळा पसारा आवरला आणि बघा इकडून वीरूने जे आहे ना पेपर घेतला आणि अजून जो आहे ना कचरा करत बसला होता. तर म्हटलं फायनली चला पटकन आम्ही जो आहे ना रेडी होऊन निघालो. आणि जाताना पहिले आम्ही आईकडे गेलो, कारण की माझी साडी जी होती ना आईकडे होती. चला म्हटलं ते जाऊन साडी वगैरे घालते. तर आई छान अशी पूजा करत होती, मस्त विठ्ठल रुक्मिणींना तुळशीची माळ वगैरे घातली होती. आणि ही तुळस जी आहे ना मी काल घेऊन आली होती, कारण की माझ्याकडे तुळस नव्हती. तर म्हटलं चला एकादशीच्या दिवशी छान अशी तुळस लावूया. आणि बघा वीरूला सुद्धा छान असं इकडं आल्यावर वारकरीचा ड्रेस घातला, कारण त्याचा सुद्धा इकडेच राहिला होता ड्रेस. तर बघा आम्ही छान अशी पूजा वगैरे केली. मग आई म्हटली की चला आता आलात तर सोबतच जे आहे ना आपण आरती करूयात. आणि बघा वीरू सुद्धा किती छान टाळ वाजवतोय ना, मस्त अशी आरती करून घेतली आम्ही.
ठीक आहे. तर बघा मस्त साडी घातली ना. आई म्हटली केसांना काहीच लावलं नाही, फुलं गजरा वगैरे. तर चल मी 2 फुलं जे आहेत ना तुला लावते म्हटले, आणि छान अशा आईने फुलं लावलेली आहेत. आणि बघा आम्ही असं घरची पूजा केली आणि मग मंदिराकडे निघालो. विरू, मी आणि विरूचे पप्पा जे आहे ना मंदिरामध्ये चाललो होतो. आई म्हटली तुम्हीच घरी, मी थांबते आणि तुम्ही जाऊन या. तर सो आम्ही निघालो होतो मंदिरामध्ये. म्हटलं गर्दी कमी असेल तर बरं होईल, म्हणजे लवकर दर्शन होईल. पण गेलो पण तितकी गर्दी नव्हती आणि पटापट सरत होती. तर म्हटलं चला पटकन जे आहे ना आपलं 1-10 मिनिटात दर्शन होईल. आणि तिथे मस्त फराळासाठी सुद्धा ठेवलं होतं. तर विरूला आवडीचं होतं. चला म्हटलं विरूला बनाना आणि जो राजगिऱ्याचा लाडू वगैरे असतो ना विरूला खूपच आवडतं. आणि बघा विठ्ठल रुक्मिणी इतके सुंदर दिसत होते ना, खूपच काय असं नजर हटत नव्हती, इतकं छान सजवलं होतं. आणि खूप सुंदर मंदिराचं सुद्धा डेकोरेशन केलं होतं. तर असं काहीसं केलं होतं, खूप छान वाटत होतं आणि मन अगदी प्रसन्न झालं. येताना विरूला नदी सुद्धा दिसली, तर त्याचे रिएक्शन बघा. तर बघा छान असं नदी वगैरे पाहिली आणि निघालो होतो घरी पोहोचलो. आणि म्हटलं विरूला म्हटलं चला आपण फुगडी वगैरे खेळूया. त्याचं कालपासून चाललं होतं की मला आपण फुगडी खेळूया, आणि त्याचं काहीतरी वेगळं सांगायचं चालू होतं, असं करू तसं करू, मला काही कळत नव्हतं. आणि याचं स्पेशल म्हणजे बघा आईने छान अशी रताळ्याची पुरणपोळी बनवलेली आहे. राजगिऱ्याचं पीठ आहे, त्याच्यामध्ये उपवासाची पुरणपोळी बनवलेली आहे. मस्तपैकी साबुदाण्याची खीर बनवली आहे. त्यानंतर भात आमटी वगैरे बनवली होती. इतकं सुंदर जेवण, जसं काय पुरणपोळीचं जेवण फराळ उपवासच वाटतच नव्हतं. आणि छान असे फ्रूटसुद्धा कट केले होते. सो असा होता काहीतरी फराळ आणि खूपच छान झाला होता. ते म्हणतात ना एकादशी आणि दुप्पट खादशी, असं काहीतरी आजचा जो दिवस होता ना झाला होता. आणि आईने खूप छान असा फराळ बनवला होता. सो बघा छान असा हा जो आहे ना, काल मी व्हिडिओ शूट केला होता आणि तुमच्यासोबत काही शेअर केला नव्हता. सो असा काहीचा व्हिडिओ होता. आणि हे छोटे छोटे क्लिप्स जे आहेत ना ते तुम्हाला मला जे आहे ना आषाढी स्पेशल आज तुमच्यासोबत शेअर करायचा होता. तर काहीसा असा आम्ही छोटासा शूट केला होता. आणि हा शूट स्पेशली जो आहे नाही आईने कॅमेरा धरला होता. तर आईचं खरंच खूप ते करावं तितकं कौतुक कमी आहे. लेकीसाठी म्हणा किंवा आपल्याला काही करायचं असेल ना तर आई वगैरे आपली खूप अशी आपल्याला साथ देते. सो असं काहीसा जो दिवस होता आणि असं काहीसा आमचा व्हिडिओ आईने शूट केला होता. सो कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच छान व्हिडिओसोबत. आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्याला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच छान ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.